वडिलाची गरज होती तिथं सर्व आईनं पुरवठा केलेला आहे. शिक्षणाच्या बाबतीत, मोठं करण्याच्या बाबतीत, कपडे घेण्याच्या बाबतीत, प्रत्येक गोष्टीमध्ये आईनं ती भूमिका बजावलेली आहे. म्हणजे मला सांगायचे काय, आज अशा आया आहेत की आपल्या वडील नसेल त्या लेकरांना, पण बापाची भूमिका बजावून ताईंना पुरवठा करून मोठं करत आहेत. म्हणा हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला तेच नजर आपल्याला गरुडासारखं आरोग्य तर पाहिजे. किती जणांना पाहिजे आम्हाला नीट व्हायचे गरुडासारखे. काही काही लोक म्हणतात गरुडासारखे पंख आम्हाला यावं म्हणजे आम्ही परत उठावं. अरे देव म्हणते तुला पंख दिले पण तुझे डोळे कधी नीट होणार. गरुडासारखं तर पंख द्या म्हणायला, या पायामध्ये बळ यावं म्हणाला, तेल लावलं, प्रार्थना करून घ्यायला, तुझे डोळे नीट कधी होते. परत एकदा वचन माझं, जो डोळा बापाची थट्टा करीतो, आईच्या ऐकणे तुच्छ मानतो. थांबा जरा, तुच्छ माहिती आहे तुम्हाला? आई आणि बापाला आजकाल फॅशन झालंय तुच्छ मानायचं. लहान लेकर असतील, मोठे असतील, मोठे पण आजकाल तुच्छ मानण्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तुच्छ म्हणजे त्या व्यक्तीला किंमत नाही, घरामध्ये किंमत नाही. आई वडील म्हणजे हेच नाही, सासू सासरे बी आपल्या आई वडिलासारखेच आहेत. ते पुढे सांगणारच आहे. फक्त